महिला वर्गाकरता अत्यंत आवश्यक निर्णय होणार आहे। या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची या संदर्भात माहिती आहे। रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा देणारा असेल असं मोदी म्हणतात। कुणबी आणि मराठा एकच आहे। कुणबी मराठ्यांची पोटजात ही वेगळी नाही। किंबहुना कुणबी आणि मराठे हे फोडले जातात हे योग्य नाही असं जरांगे म्हणतात। मराठ्यांचा व्यवसाय शेती, कुणबी प्रमाणपत्र द्या, आता आमचा अंत पाहू नका असं जरांगेंचं म्हणणं आहे। रखडलेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेलाय। मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याकरता किंबहुना मुंबई बाहेर गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणण्याकरता म्हणून आपण प्रयत्नशील असू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत। दरम्यान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीत पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंचं रात्रीपासूनच भगवान गडावर मुक्काम आहे। भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलंय। मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल झालेत। नामदेव महाराज शास्त्रींसोबत मुंडेंची चर्चा आहे। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला या संसदेच्या अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। पुण्यात आज विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत। पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्याकरता अजित पवारांचे निर्देश आहेत। 100 दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्याच्या सूचना सुद्धा आहेत। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून राज्यात पहिल्यांदाच स्वतंत्र आरोग्य धोरण राबवणार असल्याची घोषणा आहे। मुलुंडमधील मिठागराची 58.5 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता देण्यात आली आहे। आता यातील आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासाकरता दिली जाणार आहे। धारावी पुनर्विकासाच्या सर्वेक्षणासंदर्भात कठोर भूमिका आहे। रहिवाशांना सर्वेक्षण सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। वर्ध्यामध्ये पालकमंत्री भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे। राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न हा केला जाणार असल्याचं कळत आहे। पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत मान यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी निवडणूक आयोगाची धाड पडली आहे। पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। अफगाणिस्तान, पश्चिम आणि राजस्थानमध्ये खरं तर सक्रिय असलेल्या थंड वाऱ्याचा झोत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। 3 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी बाप्पा मंडळांमध्ये विराजमान झाले आहेत। आरंभ युवा फाउंडेशनच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मीरा रोडच्या बाप्पाचं अगदी वाजत गाजत आगमन झालंय। माघी गणेश जयंती निमित्तानं कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। यावर्षी मंडळाकडून प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा साकारण्यात आलाय। वसंत पंचमी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची तयारी आहे। विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपामध्ये रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये रथसप्तमीचा उत्साह आहे। उत्सवापूर्वी विविध वाहनांची चाचणी घेतली आहे। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार आहे। चौकशीकरता 3 सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना आहे। चंद्रपूरच्या वरोरा शहरामध्ये जिल्हास्तरीय सरपंच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सरपंच आता कबड्डी सामने खेळणार आहेत। नांदेड शहरातील महात्मा फुले शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। विरारच्या अरणाळा सागरी पोलीस ठाण्यात कला क्रीडा 2025 ही शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। विरार पूर्व आणि पश्चिम परिसरातील 42 शाळांनी यात सहभाग नोंदवलाय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये काकड फुलावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। यामुळे बळीराजा चिंतेत आहे। वेंगुर्ला तालुक्यातील अनेक आंबा बागायतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळधारणा यामध्ये झालेली आहे। आंबा पीक मोठ्या प्रमाणावर आल्याचं पाहायला मिळत आहे। हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे। केळीला 2100 रुपये प्रति क्विंटल दर आहे।
सांगलीच्या आटपाडीमध्ये आता महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळेल। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जवळपास 150हून अधिक बैलगाडा सहभागी झाले आहेत। वाशिममध्ये हरभऱ्याला हमीभाव मिळत नाहीये। हमीभाव संकल्प केवळ घोषणापुरताच मर्यादित राहिलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे। यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक राज्यस्तरीय नेत्यांच्या अंगरक्षकांच्या नेमणुका करणार आहेत। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कोठडी आज संपते, त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे नजर आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्या प्रकरणाचा अहवाल गृह विभागाकडे सादर झालाय। मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे हा अहवाल सादर केला। परभणीमध्ये पोलिसांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। वाहन चालकाची आरोग्य तपासणी करण्यात येण्यासोबतच रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आली होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे। या परीक्षेची प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयात उपलब्ध करून दिली जाईल। या आशयाचे फोन काही उमेदवारांना आल्याची धक्कादायक ध्वनिफीत समोर येते। या घटनेनंतर आता पोलिसांकडून तपास सुरू झालेला आहे। परभणी शहरामध्ये जागोजागी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढिगारा दिसतोय। नागरिकांना घाणीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कळम गव्हाण ते जाम अढाव या पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याची वाट पाहावी लागते। चंद्रपूर शहरातील गोल बाजारामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम कारवाई आहे। अतिक्रमण वाहनाखाली एका व्यापाऱ्याचं गांधीगिरी आंदोलन आहे। बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या खामगाव रोडवरील ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याचा वावर दिसतोय। चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामांचा काही भाग कोसळला। वडाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोच्या बांधकामाचा भाग सुमन नगरमधल्या सोसायटीवर कोसळल्याची घटना आहे। जीबीएस उद्रेकानंतर 3 आठवड्यांनी सरकारला जाग आली आहे। आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। धुळ्यातील देवपूर भागामध्ये असणाऱ्या अवैध कॅफेसह लॉजवर धाड टाकली आहे। अश्लील चाळे करणारे तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आलंय। कोल्हापूरमध्ये चंदन चोरी प्रकरणी उत्तर प्रदेशात दोघांना अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। आरोग्य केंद्र बंद करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येते। हिंगोलीच्या वसमत ते खांडेगाव रस्त्यावर वाहनधारकांना अडवून लुटमार करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आलेली आहे। ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। उल्हासनगर गुन्हे शाखेनं चोरट्यांना अटक करत 5 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला। जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरामध्ये 65 पोतं सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। यासह चोरी करण्याकरता वापरलेले 10,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद झाली। 19 मोटरसायकल जप्त करण्यात आले। पुणा ताटकळस रस्त्यावर एका अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक बसली आहे। या अपघातात तरुणाच्या डोक्याला मार लागलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।